कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॅडी तुम्ही बसून घ्या की आहो। नाही 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 चिरंजीव, एवढा चांगला डाव वाया जाता कामा नये। हे बघा डॅडी, असं काही बी होणार नाही, तुम्ही आराम करा बरं। चिरंजीव, आमदार म्हात्रेचं घर ना आपलं घर तासाभराचं अंतर आहे। सूर्या तिथून निघालाय, मग अजून आपल्या घरासमोर पैशाची भीक मागायला कसा आला नाही? कुठतरी पाणी मुरतंय। हे बघा डॅडी, त्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्या। अहो कुठं जाणार रे तू, ही लवकर। आणि तसं बी त्याला पैसे देणार दुसरं हाय कोण? एक वेळ वैरेशी दोन हात करा, पर सूर्याला कमी लेखू नका। तो लय खटपटी आहे, तो जग हेकडचं तिकडं करणार पण हार मानणार नाही। तो वाडा वाचवणार आणि तसं होता कामा नये। वाडा विकला गेलाच पाहिजे। त्याला दुसरीकडनं कुठून पैसे मिळतायत ही कल्पनाच आम्हाला सहन होत नाही। तुळजा, काय पोरखेळ लावलाय जीव? चिट्ट्याच्या नादाला लागून ना वेळ वाया घालवतीस तू। बुडणाराला ना कशाचाही आधार चालतो सूर्य। माझी खात्री आहे ही चिठ्ठी आपल्याला मदत नक्कीच करेल। सूर्य, या शब्दांमागे ना काहीतरी अर्थ आहे रे। आणि मला असं मनापासून वाटतं की हे कोड फक्त तू सोडवू शकतोस। सो प्लीज हे वाच आणि काहीतरी मार्ग काढ। पण ह्याला सूर्य प्लीज माझ्यासाठी एकदा वाच ना। हे बघ, सूर्याचं तेज घेते सामावून, तिच्या उदरातून त्याचा जन्म झाला। ही ना पहिली ओळ वाचून मला असं वाटलं की हे तुझ्याशी काहीतरी रिलेटेड आहे, पण पुढच्या ओळींचा ना अर्थच कळत नाहीये रे। सूर्याचं तेज घेते सामावून, तिच्या उदरातून त्याचा जन्म झाला। आनंदाचा झरा आणि मायेचा वारा, माऊलीच्या सावलीचा कल्पवृक्ष तो, जिथं सुटतील अडचणी नाही दुःखाला थारा। काही अंदाज लागतोय का? जिच्या उदरातून त्याचा जन्म, जिच्या उदरातून त्याचा जन्म झाला। तुझा आई, अगं सोपं आहे हे बघ, या जगाचा जिच्या उदरातून जन्म झाला आई, आणि माऊलीच्या सावलीचा कल्पवृक्ष तो, जिथे सुटतील अडचणी नाही दुःखाला थारा। तुळजा, जागा कळली। लवकर पोच रे पोरा, लवकर पोच। आता उशीर करू नको। चल तुळजा। ए देसाई, अरे झाला का नाही व्यवहार? काय व्यवहार झालाच नाही? तिकडं काय खेळ चालू आहे का कसला? बघ माझं डोकं उठवू नको हा। आत्ताच्या आत्ता जास्तीत जास्त किमतीला आहे ना तो वाडा फुकून टाकायचा, कळतंय का? आणि लगेचच्या लगेच दस्त बनवा आणि मोकळं व्हा। मला लवकरात लवकर त्या सूर्याला रस्त्यावर आलेलं बघायचंय, कळतंय का? चला आटपा लवकर 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 लवकर, वेळ नाही आपल्याकडे। ठेव। सूर्या, काय झालंय? आपण इथे का आलोय? तुळजा, हे कोड हीच जागा दाखवते। हे कोड जर खरं आहे ना आणि आपल्याला पैसे मिळा म्हणून घातलं गेलंय ना, तर आपण बरोबर ठिकाणी आलो। म्हणजे बॅग आपल्याच घरात आहे? असं कसं शक्य आहे? घरात नाही तुळजा, झाडाजवळ आहे। चल।
तुळजा तीस लाख एक, 30 लाख दोन, 35 लाख, सूर्या आपण इथे आलोय खरं, पण इथे तर काहीच दिसत नाही अरे. पण तुळजा या कोडांच्या ओळीनुसार ना आपल्याला बॅग सापडली तर इथंच सापडेल. आपण जरा व्यवस्थित बघूया. तू तिकडे बघ, मी बघतो इकडे. नाही तिकडे. नाही ना, कुठे काहीच नाही अरे. 35 लाख एक, 35 लाख दोन. तुळजा लिहाव शेवटाकडे आला असणार. मला आपलं घर आपल्या हातात नाही जाऊ द्यायचं. काहीतरी करायला पाहिजे. आपण पुढे बघा. चल. हा? तुळजा बॅग येत आहे. पैसे, बॅग बॅग तुझं बॅग कोणतरी ठेवली इथं. कुणी ठेव? कोण आहे इथं? बॅग कोणी ठेवली? कोण आहे का? कोण आहे इथं? सूर्या, इथं येळ काढू नको पुरा. जा लवकर, आपलं घर परत मिळवू. जा. सूर्या ऐक ना, आपल्याला निघावं लागेल, नाहीतर घर लिलावात जाईल आणि एकदा व्यवहार झाला ना की आपल्याला काहीच नाही करता येणार. हा चल. देवी आई, तुझ्या आशीर्वादाने सगळं नीट होऊ दे. माझ्या सूर्याला आमचं घर परत मिळू दे. तुझी कृपा असू दे देवी आई, कृपा असू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.